बस स्टँडवर डिजिटलायझेशन केलं, पण ते कितपत सुरू आहे असा सवाल दादरच्या शिवनेरी बस स्टँडवर आल्यावर पडतोय. कारण या ठिकाणी डिजिटलायझेशन संदर्भात लोकांना बसेसच्या माहिती मिळवण्यासाठी स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत, पण त्या स्क्रीन बंद पडल्या. इतकंच नव्हे तर अनाउन्समेंट देखील बंद असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे डिजिटलायझेशन करून त्याचा कुणालाच उपयोग नाही असंच चित्र मुंबईतल्या दादरमध्ये पाहायला मिळत आहे. मी सध्या दादर येथील शिवनेरी स्टँड जवळ मी उभी आहे. हे शिवनेरीचं स्टँड आहे ज्या ठिकाणी शिवनेरीच्या बसेस निघतात. पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या या बसेस इथूनच निघतात. मात्र आपण बघितलं तर या ठिकाणी हे डिजिटल सिस्टम जी आहे ती सध्या माझ्या मागे बघायला मिळते, जी बंद अवस्थेमध्ये असलेली पाहायला मिळत आहे. आपण बघतोय की डिजिटल सिस्टम ज्या ठिकाणून खरं तर मोठ्या प्रमाणात माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांना ती पाहता येते. आपली बस नेमकी किती वेळात निघणार आणि कधी निघणार या संदर्भातली जाणीव खरं तर या डिजिटल स्क्रीनच्या मार्फत लोकांना मिळते. मात्र ही स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी बंद असलेली बघायला मिळते आहे. अशीच एक स्क्रीन त्या बाजूला देखील लावलेली आहे. आपण बघतोय की त्या बाजूला देखील अशीच एक स्क्रीन सध्या पाहायला मिळते आणि ती देखील स्क्रीन त्या ठिकाणी बंद असलेली पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं डिजिटलायझेशन करण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे, पण डिजिटलायझेशन जर होत असेल तर त्या सिस्टम योग्य पद्धतीनं कार्यरत होत आहेत की नाही हे पाहण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कॅमेरापासून गणेश काणेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.